मनसेचे नाशिकचे दिनकर पाटील यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांनी आत्ताच पदावरून बरखास्त केले. त्यांना पक्षाशी आता काही संबंध नाही असं सांगितलं. मी बातमी नीट पाहिली. दिनकर पाटील म्हटलं, जेव्हा गुढीपाडवाची सभा झाली होती तेव्हा दिनकर पाटील यांनी भाजपच्या विरोधामध्ये काय जो सूर लावला होता आणि आपण प्रत्येकाला माहिती आहे भाजपच्या विरोधात किती छान भाषण केले त्यांनी. जे सगळं भाजपच्या खऱ्या गोष्टी आहेत सगळ्या त्या बाहेर काढल्या. पण आता ते भाजपमध्ये प्रवेश करतायत. तेव्हा त्यांना भाजपमधून तिकीट मिळाली नव्हती म्हणून ते मनसेत तिकीट मिळते म्हणून मनसेत आले आणि आता काय झाले माहीत नाही. पण ते आता भाजपमध्ये जात आहेत परत. आणि ते गुढीपाडव्याच्या सभेत असे पण बोलले होते की पुढच्या वेळेला राष्ट्रवादीने मला जर का संधी दिली तर भाजपच्या अजून उनी मी काढेल. मी म्हटलं हा माणूस साला काय झालं काय माहिती नाही. ते भाजपकडून काय पैसे भेटले किंवा भाजपकडून पद मिळालं काय झालं. पण तो माणूस आज पलटला. मग पलटला बाबा रे. राष्ट्रवादीने मग त्याला बरखास्त पण गेलं पक्षावरून. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आज पक्षवाढीसाठी म्हणून काम करायचं म्हणून तुम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर तुम्ही स्वतःसाठी म्हणून काम करता. आता हे निवडणुकीच्या काळात बरेच जण इकडून तिकडे उड्या मारतील पण ते खरे मी तुम्हाला सांगतो ना कुठलाही पक्षाचा असेल तो म्हणजे तो स्वतःसाठी काम करत असतो. तो कुठल्या पक्षासाठी किंवा मग कुठल्या लोकांसाठी काम करणारा नसतो उमेदवार. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या तोंडावर जे इकडून तिकडं पक्षामध्ये उड्या मारत असतात ना तुम्ही त्यांना खरंच निवडून देऊ नका. हे मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. मग तो भाजपचा असू दे मनसेचा असू दे इतर कोणाचाही असू दे. निवडणुकीच्या काळामध्ये बेडूगुड्या मारणारे हे स्वतःचेच असतात आणि त्याच्यामुळे त्यात दिनकर पाटील पण आले किंवा मग त्यांच्यावर 2-3 जण कोण गेले ते काय घेऊन गेले कोणी असेल. तुम्ही पदाधिकारी जाऊ शकता, तुम्ही इतर सगळे जाऊ शकता पण तुम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक घेऊन जाऊ शकत नाही. तिकडे मला असं वाटतं संजय राऊत साहेबांनी पण एक पोस्ट केली. पांडे म्हणून का वाघ म्हणून कोणी आहे सेनेचं त्यांना पण बरखास्त करण्यात आलं पक्षातून. हे सगळे आता भाजपच्या वाट्यावर जाणारे लोक आहेत. हे सगळे शिंदेच्या वाट्यावर शिवसेनेच्या जाणारे लोक आहेत. आता काही जे आहेत पैसा मजबूत वाटला जातो आहे अशा गोष्टी कानावर येत आहेत आणि त्याच्यामुळे आता प्रत्येकाला आमिष दिलं जाईल. प्रत्येक शिवसैनिक मनसैनिकाला पण बोललं जाईल की तुम्हाला हे देऊ तुम्हाला ते देऊ आणि आम्ही निवडून आलो हे करू ते करू. तुम्हाला बळी पडायचं नाही. कारण आत्ता त्यांच्याकडे जी गोष्ट आहे सत्ता आणि पैसा ती आपल्याकडे नाही आहे. पण आपल्याकडे एक गोष्ट आहे जी म्हणजे एकनिष्ठपणा. एक गोष्ट आहे ती मराठी माणूस जगवणे या महाराष्ट्रात मुंबईमध्ये ते घेऊन आपल्याला जायचं आहे. आज मी एक गाणं शूट करायला गेलो होतो. आमचं आता एक गाणं येते जागा हो जागा हो जागा हो मराठी माणसा जागा हो जागा हो जागा हो मराठी माणसा जागा हो म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही ठाकरे बंधूच हे महाराष्ट्रात मुंबईमध्ये असले पाहिजे मराठीसाठी. त्यांनी बाळासाहेबांनंतर त्यांनीच एक आवाज उचललेला आहे आणि त्या संदर्भात माझं एक गाणं पण येतं. आता लवकरच 2-3 दिवसात रिलीज होईल ते गाणं. ते तुम्ही ऐका. मराठी माणसा जागा हो म्हणून ते गाणं आहे आणि त्याचंच रेकॉर्डिंगला पण मी आज जाऊन आलो आणि आता पाहिलं तर मी ही बातमी पाहिली की दिनकर पाटील यांना बरखास्त केलं आहे मी पक्षातून. मी म्हटलं का बरखास्त केलं. बघितलं बातमी तर कळलं की हे आता भाजपच्या मार्गावर चाललेत. काय माणूस बोलायचं. किती तुम्ही जाऊन मागचे त्याचे व्हिडिओ बघा जेव्हा मनसेत होते तेव्हा काय बोललेत. मी भाजपची मारून ठेवली आहे सगळी. त्यांनी एक वन साईड खोलून ठेवली आणि आता ते भाजपमध्येच चाललेत. म्हणजे किती मूर्खपणा असेल हा. म्हणजे स्वतःसाठी काम करणारे हे पक्षात आपल्याला वाटतं पक्षासाठी करतात किंवा आपल्याला वाटतं की लोकांच्या जनतेच्या हितासाठी घंटा काय नसतं यांचं. त्या अशा लोकांना मला तुम्हाला हेच सांगायचं निवडून देऊ नका. निवडणुकीच्या काळामध्ये बेडूकुड्या मारणारं कोणीही असू दे कुठलाही पक्ष असू त्याला निवडून देऊ नका. इतकंच मला तुम्हाला सांगायचं. बाकी आता तुम्हाला सगळ्या आमिषा दिले जातील पैशाचे सगळ्या इतर गोष्टी त्याला तुम्ही बळी पडू नका. एक मराठी माणूस म्हणून प्रत्येकाने विचार करा. एक राजसाहेबांचा समर्थक उद्धव साहेबांचा समर्थक म्हणून प्रत्येकाला लढायचं आहे. ठाकरेंना आपल्याला सत्तेत आणायचं एवढंच मी तुम्हाला सांगेल. बाकी लवकरच बोलेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे दिनकर पाटील काय गेलेत भाजपमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.